वहिनी चहा. हो आला चहा आला. तुला दूध आहे? आई मला नको आता काहीच. अगं नाश्ता सुद्धा केला नाहीयेस तू. हो पण काहीच खावं असं वाटत नाहीये. मी ऑफिस मध्ये गेले की तुम्ही दिलेला डबा खाऊन घेईन ना. तू रे? नाही मी पण ऑफिस मध्ये घेईन. जान्हवी आता सुट्टीच घ्या. हो हो आता तू रजाच टाक. बस झालं तुझं. श्री तू सांग रे तिला. मी काय सांगणार आहे, ती काय लहान आहे का आता? आणि आपल्या कोणापेक्षा ना तिला जास्त काळजी आहे बाळाची. तिला झेपेन असं झालं ना की ती स्वतः घरी थांबेल. काळजी नका करू. तेच तर सांगतेय मी. अहो फक्त थोडंसं अवघडल्यासारखं वाटतंय आता. पण मला खरंच असं वाटलं ना की आता नाही झेपते की मग मी रजाच टाकेन. त्यात सरी पण नाहीये इथे. हो ना. आणि बेबी वंसना बोलण्याचा मूड नाहीये. तिची अॅनिव्हर्सरी आली ना रे आता. पण सरी घरात नाही ते कसं एकटे एकटे वाटतंय नाही. हो मला हे जाणवतंय खरं. सरू मावशी? चालू तुझं बोलू. एवढंच बोलायचं होतं. आई तुमच्या संगत काही बोलणं होऊच शकत नाही. म्हणजे मला बोललात ते मी गप गुमान ऐकून घेतले. पण माझ्या नवऱ्याचा अपमान मी नाही ऐकू शकत. तुझा नवरा आधी माझा मुलगा आहे, कळलं? हे मी नाही तुम्हीच बोलताना विसरता. आता आई म्हणून मी कसं वागायचं हे पण हीच मला शिकवणार. नाही 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 आय अहो माझी तेवढी पात्रता बी नाहीये. पण आता मला काय बी बोलायचं नाही. सरू मावशी पुरेसं रे. आता काय झालं सांगशील का? तसं काही नाही ताई.
अगं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तू अशी पप्पूंचं त्याच्या आई पुढे काहीच चालत नाही. म्हणजे त्यांना हुंडा हवा होता. काय काय? एक मिनिट सरुमावशी, त्या स्वतः तुला असं म्हणाल्या? हो, म्हणजे डायरेक्टली नाही म्हणाल्या मला तसं. म्हणजे मी माप ओलांडून घरात गेले, थोडं इथे तिथे झालं आणि मग त्या फोनवर बोलत होत्या कोणाशी तरी. म्हणाल्या काही नाही, रिकाम्या हातानच आलीये. आता आपल्या पप्पूचेच डोळे फुटले होते, त्याला काय करणार. एवढ्या मोठ्या घरातून आली, घरी लक्ष्मी पाणी भरते, पण आपलंच नाणं खोटं, त्याला कोण काय करणार म्हणाले. व्हॉट? बापरे. अगं पण इथे किती छान वागत होते त्या. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असणार. सरुमावशी, या सगळ्यावर पप्पूंचं काय म्हणणं आहे? त्यांना आईचं बोलणं आवडत नव्हतं. पण मग ते त्यांच्या आईशी काही बोलले का? हो, ते म्हणाले त्यांना असं का बोलतेस म्हणून. एकदा तर चिडले आईंवर, पण त्याची आई जरा विचित्रच आहे. म्हणजे त्या चिडत नाहीत, हसत हसत तेच तेच बोलत राहतात. आणि तुझे सासरे त्यांच्या पुढे हतबल आहेत ग ते. बरं, पण ह्या सगळ्यावर पप्पूंचं काय म्हणणं होतं? तो चिडून घराबाहेर निघून गेला. बापरे. मग काय ताई, झालं मग याचीच जास्ती वाटत होती मला. आई, आई अहो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, एवढं काही नाहीये, म्हणजे सगळं ठीक आहे. ठीक नाहीये जान्हवी. पप्पू घराबाहेर गेलं आणि त्या मला म्हणाल्या, आल्या आल्या माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलं. बापरे, भयंकर आहे सगळं. भयंकर तर अजून सांगितलंच नाहीये मी तुम्हाला. काय? त्यांनी अत्यानंद महाराजांचा फोटो घराबाहेर ठेवला. हे देव घरात ठेवायचं नाही म्हणाल्या. नाही, तू म्हणत होतीस ना तेच खरं ठरलं ग. तुझं ऐकायला हवं होतं. सरुमावशी, तू घाबरू नकोस. तू अजिबात घाबरू नकोस, काही होणार नाही. आम्ही सगळे आहोत ना, आणि पप्पू तुझ्या बरोबर आहेत, ओके नाही? मग कशाला टेन्शन घेतेस?
मी त्यांना फोन करतो. नाही, नको नको करू सांगता त्यांना. का ग? त्यांच्या घरात भांडणं सुरू आहेत आता. मला बोललात ते मी गप गुमान ऐकून घेतलं, पण माझ्या नवऱ्याचा अपमान मी नाही ऐकू शकत. तुझा नवरा आधी माझा मुलगा आहे, कळलं? हे मी नाही, तुम्हीच बोलताना विसरता. आता आई म्हणून मी कसं वागायचं हे पण हीच मला शिकवणार. नाही नाही नाही, काय अहो, माझी तेवढी पात्रता बी नाहीये, पण आता मला काय बी बोलायचं नाही. सॉरी श्री. मावशी तू का सॉरी म्हणतेस? आधी माझ्या लग्नाचा त्रास तुम्हाला आणि सरू मावशी, अहो कसलाही त्रास होत नाहीये आणि सगळं काही ठीक होणार आहे. मला नाही वाटत आहे श्री. सरू मावशी, अरे अत्यानंद महाराजांचा फोटो बाहेर कसा ठेवला त्यांनी? त्यापेक्षा ना मला त्यांनी हुंडा मागण्याचा जास्त राग आलाय. श्री, आता रागवून चालणार नाही. अगं प्रत्यक्षपणे हुंड्याची मागणी करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. श्री प्लीज. अगं प्लीज काय? अरे कायद्याची भाषा कशाला करायची? कायद्याची भाषा करत नाहीये मी, पण जे चूक आहे ते चूकच आहे ना. हो मान्य आहे मला, पण मुळात आपल्याला हे सगळं जोडायचंय, तोडायचं नाहीये. अर्थात तोडायचं नाहीच आहे आणि नाहीच तुटणार. अरे पण श्री, नाही, मला काही हे सगळं खरं वाटत नाहीये. सरू मावशी का असं म्हणतेस तू? श्री, अरे अत्यानंद महाराजांचा फोटो बाहेर ठेवला त्यांनी. सरू मावशी हा मुद्दा तुला मोठा वाटतोय? श्री, ऐक सरू मावशी, आय एम सॉरी, पण मला एक सांग, मला पर्यावरणाविषयी प्राण्यांविषयी खूप वाटतं, बरोबर? हो. मग आता जे मला वाटतं ते जगात प्रत्येकाला वाटायला हवं, असं जर मी आग्रह धरला, सक्ती केली तर ते चालेल? उद्या जर मी तुला असं म्हणालो की मला वाटतं म्हणून तू उद्यापासून कंपल्सरी झाडं लावायचीस, त्यांची निगा राखायची, अनाथ आश्रमात जायचं, प्राण्यांना मदत करणाऱ्या संस्थेत जाऊन तू त्यांना मदत करायचीस, हे सगळं तुला जमणार आहे? जर तुला हे सगळं आवडत नसेल आणि फक्त मला हवं म्हणून तू केलंस, तर ह्या बळजबरीच्या रामरामाचा काय उपयोग आहे? तरी अत्यानंद महाराज. हे बघ, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. आणि श्रद्धा मनात असते सरू मावशी, फोटोने काय होणार आहे? तरी ग सरू मावशी, तुझी त्यांच्यावर श्रद्धा आहे, तू त्यांना मानतेस, पण याचा अर्थ तुझं म्हणणं प्रत्येकाला पटलंच पाहिजे असं नाही. प्लीज असा आग्रह धरू नकोस. आणि श्रद्धा मनात असते सरू मावशी, फोटोने काय होणार आहे? तरी ग सरू मावशी, तुझी त्यांच्यावर श्रद्धा आहे, तू त्यांना मानतेस, पण याचा अर्थ तुझं म्हणणं प्रत्येकाला पटलंच पाहिजे असं नाही. प्लीज असा आग्रह धरू नकोस. मला काय वाटतं, त्यांना कल्पना नसेल या सगळ्याची. आहे,
मग आपण बोलूया ना शांतपणे नाही त्यांच्याशी. नाही, बोलायला तर हवंच. आणि माझी खात्री आहे सगळं काही नीट होईल सरू मावशी. सरू मावशी, सरू मावशी, हे बघ प्लीज, माझं म्हणणं मनाला लावून घेऊ नकोस. प्लीज राग मानू नकोस. मी तुझ्या श्रद्धेचा आदर करतो, पण ना हात जोडून एक विनंती आहे तुला. ज्या आत्यानंद महाराजांमुळे तुझं जुळत आलेलं लग्न तुटलं ना, त्याच आत्यानंद महाराजांमुळे तुझं झालेलं लग्न मोडू देऊ नकोस. म्हणजे श्रीला असं म्हणायचंय की काहीही झालं ना तरी आता हे लग्न जपायचंय. ही खुणगाट तुम्ही मनाशी बांधा, म्हणजे बघा सगळं नीट होईल. तिला कळतंय मी काय म्हणतोय ते, हो ना? पटतंय ना तुला? ए सरमावशी, पटतंय ना? बरं मला सांग, पप्पू तुझ्या बाजूने उभेत? मग झालं तर मग अर्धी लढाई आपण इकडेच जिंकलोय. म्हणजे आता माझं लग्न म्हणजे लढाई झाली आहे ना? अगं ए ए ए सरू मावशी, असं नाही. अगं ही एक बोलण्याची पद्धत असते. बरं चला, सगळं जाऊ दे, सगळं विसरा. मला सांग, तू काही खाल्लंस का? मग जा पटकन खाऊन घे काहीतरी. तुझ्यासाठी ना स्पेशल केलंय काहीतरी. काय केलंय का? अरे ते सरप्राईज आहे ना श्री, असं कसं सांगणार? सरप्राईज आहे. जा ना खाऊन घे. नको, मला भूक नाही. अच्छा, मग तू देवपूजा करतेस? तू गाणी ऐकशील? व्हिडिओ लावून देऊ? ये आपण गाणी ऐकूया. किशोर कुमारची गाणी ऐकूया. मेले सगळ्यासाठी कष्टच घ्यावे लागतात. हा ठीक आहे, तुम्ही करा, फोन करा. हो हो, ती आली, घरी आली. या, थँक्यू. काय झालंय? काय नाही, परत फोन करतो म्हणाले. पण कसे वाटले? म्हणजे मूड कसा होता? माहित नाही, घाईत होते. मला भीती वाटते रे श्री. कसली? सगळं नीट होईल ना? या, सगळं ठीक होईल. आईंची भीती खरी ठरली तर? नाही नाही, असं काही होणार नाही. श्री, आपण घाई केली का रे?
जान्हवी, आता ह्याच्यावर विचार करून काय फरक पडणार आहे? तसं नाही रे, म्हणजे थोडं थांबायला हवं होतं का? त्या स्थळाची थोडी चौकशी करायला हवी होती का? चौकशी केली होती. सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की माणसं चांगली आहेत. हा, मग असं सगळं झालं. काय माहित, मलाही नव्यानच कळतंय सगळं. ते सरू मावशींच्या सासूबाई असं म्हणजे खरंच म्हणाल्या असतील का? आता इथे बसून मला कसं कळणार आहे जान्हवी? तू चिडतोयस कशाला आता? नाही ग बाई, मी चिडत नाहीये, पण ह्या तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता माझ्याकडे नाहीये. आय एम सॉरी. ऐक, मला तुझं टेन्शन कळतंय. नाही रे, तुला पण टेन्शन आलंच आहे की आय एम सॉरी. ऐक ऐक ऐक, मी पप्पूंशी बोलणार आहे. हा, मी बोलणार आहे त्यांच्याशी. आणि सरू मावशी म्हणते तसं खरंच त्यांच्या सासूबाई असं काही म्हणाल्या असतील तर मे बी सरू मावशीला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला नसेल, त्यांच्या बोलण्यातला टोन तिला समजला नसेल, किंवा त्यांचं इंटेन्शन कळलं नसेल तिला. आणि त्या नंद महाराजांचा फोटो घराबाहेर ठेवण्याचा राग सगळा तिला त्यांच्या बोलण्यात काढला असेल, अशी एक शक्यता होऊ शकतं. असू दे रे बाबा, असंच असू दे. आणि प्लॅन बी म्हणून सुद्धा जरी त्या जेन्युनली असं म्हणाल्या असतील तरी आपल्याला त्यांच्याशी बोलायला हवंच आता. नाही, मला वाटतं बोलून सुटेल सगळं. सुटलाच पाहिजे प्रश्न. ऐक ना, तू त्या पप्पूंशी भेटून बोलशील ना? हो, माझ्याही मनात तेच आहे. बरं, त्याआधी मी जरा आईशी बोलून येतो. ऐक ना, थांब, तू फोन घेऊन जा. त्या पप्पूंचा फोन आला तर?